नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. लग्नानंतरच्या हनीमूनची आतुरता या रोमॅन्टिक व्हिडिओचा आज आपण दुसरा भाग पाहतोय. मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की शिवानी आणि प्रणवचं लग्न होतं. लग्नामधले सगळे विधी साग्र संगीत पार पडतात, पण त्यांच्या मिलनामध्ये अडचण येते, ती म्हणजे शिवानीच्या पाळीची. आणि आता ते थेट हनीमूनसाठी निघतायत. तर मग चला सुरू करूयात. शिवानीला देखील लग्नानंतर प्रत्येक क्षण फुलत जावा असं वाटत होतं. प्रेम हळूहळू खोलत जावं, नवऱ्याने आपल्या कलाकलाने मनाने घ्यावं, लटके राग, आणि मग नवऱ्यानं त्यात चुकत नसूनही सॉरी म्हणावं. अगदी सिरियल मधले नायक करतात ना तसं. कदाचित हे सगळ्या नववधूंना वाटत असेल. आपल्या हक्काच्या माणसाने आपल्याला जपावं. तिला शारीरिक ओढ नव्हती असं नाही, तिला देखील ते मिलन हवं होतं. पण हळूहळू कळी कशी बहरत जाते एक एक पाकळी, आणि जेव्हा ती पूर्ण बहरते तेव्हा त्या कळीचं फुलात रूपांतर होतं. अगदी तिचे विचारही तसेच होते. नात्याला जरा वेळ द्यावा, नातं उमलू द्यावं. ते एकदा उमललं की बहरायला कितीसा वेळ लागतो. दोघेही आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते, त्यामुळे प्रणव तितकी स्पेस आपल्या नात्याला नक्कीच देईल अशी तिला खात्री होती, किंवा तिनं ते गृहीतच धरलं होतं. प्रणव आणि शिवानी एकमेकांना ओळखत असले तरी काही बाबतीत ते अजून मोकळे झालेले नव्हते, कारण त्यांच्यात फिजिकल रिलेशनशिप झालेलं नव्हतं. आवडीनिवडी माहीत असणं इथपर्यंत ठीक होतं त्यांचं. काही गोष्टी या संस्कारानं बांधल्या जातात, त्यामुळे ते फिजिकल रिलेशनवरती कधी बोललेच नाहीत. आजकाल मुलं मुली बोलतात, पण तो काही अपवाद नाही. अशा न बोललेल्या विषयासंदर्भात काही गोष्टीत एकमेकांना गृहीत धरून स्वतःच परस्पर ठरवल्या जातात. यानुसार दोघांनी आपापल्या मनानुसार एकमेकांना गृहीत धरलेलं होतं, आणि इथेच कुठंतरी दोघांचं चुकत होतं. एक मात्र खरं, सगळ्यांच्या फिलिंग्स सारख्या नसतात, किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील सारखा नसतो. हे प्रणव आणि शिवानी या दोघांवरून दिसून येतं. कुणी अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणतो, आणि कुणी अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणतो. तसंच काहीचं दोघांच्याही बाबतीत घडलं. शिवानी अशी मुलगी होती जिला प्रत्येक गोष्ट हळूहळू खुलावी, प्रेमानं, भावनेच्या बंधत्वानं पूर्णत्वास जावी असं वाटायचं. जसं चंद्र अमावास्येला काहीच नसतो आणि कलाकलानं वाढत जाऊन पौर्णिमेला परिपूर्ण होतो, त्यामुळं त्याच सौंदर्य आणखीन खुलून जातं. पण या सर्वात कुठेतरी घाई गडबड नसते, आणि तो चंद्र अगदी कलाकलाने आपलं सौंदर्य खुलवतो, आणि त्याच्या प्रेमात पडणारी देखील त्याची तितकीच शांततेने प्रतीक्षा करतात. 15 दिवस पौर्णिमेपर्यंत. मी हे उदाहरण देतोय फक्त म्हणा. लग्न आणि हनीमूनच्या निमित्तानं आयुष्यात पहिल्यांदाच हा मिलनाचा अनुभव दोघेही अनुभवणार होते. अनुभवायला मिळणाऱ्या या आनंदाच्या लाटा मनात भरती ओहोटी आणत होत्या. पण या लाटांसोबत नातेसंबंधाच्या ज्या गाठी बांधल्या गेल्या, त्या कशा पक्क्या कराव्यात, किंवा त्या गाठी कधीच सुटू नयेत म्हणून काय करावं, हे एक प्रकारे आव्हानच असतं नवीन जोडप्यांसमोर. त्यातही मुलांपेक्षा मुलींना अशी आव्हानं पेलावीच लागतात. तो समाजाचा अलिखित नियमच आहे. जी आव्हानं येतात ती कशी हाताळायची याची तिळ मात्र ही कल्पना नसलेले प्रणव आणि शिवानी हनीमूनला शिमल्यात पोहोचले. पावसामुळे आणि लग्नातील धावपळीमुळे शिवानी बरीच थकलेली होती. प्रणवचं काय, जरा जास्तच उतावळा झाला होता तो, त्यामुळे त्याचा थकवा काही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. रूम मध्ये आल्यावर शिवानी फ्रेश व्हायला गेली. मस्त मोकळेपणानं शॉवर घेत होती, कारण कामाचं टेन्शन नव्हतं. घरी नव्हती ती, हॉटेलमध्ये होती त्यामुळं. पण प्रणवची लुडबुड सुरू होती बाहेरून तिला बोलावण्याची, आणि कळत असेलच तुम्हाला कशासाठी बोलावत होता. ती सुद्धा, अरे थांब रे, जरा धीर धर, जस्ट आलेच, आपण लगेच घरी जाणार नाही आहोत, सब्र करो पतिदेव, सब्र का फल मिठा होता है, असं म्हणून तिनं पहिल्यांदा वेळ मारून नेली. ती बाहेर आल्यावर तिचं उलचिंब रूप पाहून प्रणव पुन्हा एकदा घायाळ झाला. आधीच उतावळा, त्यामुळे त्यानं तिला जवळ मिठीत घेतलं. शिवानी लाजतच त्याच्यापासून लटकी लाडात दूर झाली. प्रणवला मात्र आता कळेना. तो सरळच म्हणाला, और कितना सबर राणी सरकार, म्हणून तिथेच उभा राहिला. तिच्या पुन्हा जवळ गेला नाही. यावेळी शिवानीला अपेक्षित होतं त्यानं पुन्हा माझ्या जवळ येऊन मला मिठीत घ्यावं. हो बरोबर ओळखलं तुम्ही, सिरियल फिल्म्स मधील नायक नायिका कसे करतात ना तसं. पण ही रिअल लाईफ आहे ही ती जणू विसरून गेली. कदाचित तिच्या लग्नानंतरच्या मिलनाच्या कल्पना ह्या थोड्या वेगळ्या होत्या, टिपिकल सिरियल मधल्या कपल सारख्या. पण प्रणव मात्र प्रॅक्टिकल होता. अरे इतके महिने आणि आता मंगळसूत्र बांधून मला परवानगी मिळाली समाजाची, तरी देखील इतना इंतजार क्यों, असंच त्याला वाटायचं. त्याला शिवानीचं मन
आणि तिला काय वाटतंय हे कळलंच नाही. तो देखील तिला गृहीतच धरत होता की आपल्याला मिलनाची आधीरता आहे हे तिला देखील असेलच. मुलींच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीविषयीच्या कल्पना ह्या वेगळ्या असतात हे तो खरंच समजू शकला नाही. शिवानी हिरमुसली होती, तो पुन्हा जवळ आला नाही म्हणून. ते न दिसू देता तिनं त्याला फ्रेश व्हायला पाठवलं. मला खूप भूक लागली, तेव्हा तू फ्रेश होऊन ये, मी ऑर्डर करते रूममध्येच. जो हुकुम राणी सरकार. तुमचं पोट भरलं की माझा देखील विचार करा, असं गमतीने म्हणत प्रणव फ्रेश व्हायला गेला आणि त्याला नेमकं काय म्हणायचंय हेही त्यानं स्पष्ट सांगितलं. इकडे हिने मस्त डिनर ऑर्डर केला. हा फ्रेश होऊन आला. त्यानंतर दोघांनी छान जेवण केलं. लग्नात एकमेकांना घास भरवला होता ना, तेही लाजत लाजत, तसाच आज शिवानीनं प्रणवला भरवला. आणि हा, अहो मॅडम मूडमध्ये आल्या वाटतं. आता मी पण घास भरवायचा का राणी सरकारला? कदाचित प्रणवचं हे बोलणं शिवानीला वेगळं वाटलं. मी पण घास भरवायचा का? अशा रोमॅन्टिक मूडमध्ये असं प्रश्नार्थक बोलल्यामुळे जे समोरच्याला अपेक्षित आहे ते कृतीतून केलं तर रोमॅन्टिक मूड आणखी रोमॅन्टिक होतो नाही का? रोमॅन्टिक मूड आणखी रोमॅन्टिक होतो नाही का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याचं उत्तर तुम्ही शोधा. कसं आहे ना प्रणव, जरा सुद्धा रोमॅन्टिक नाही वागत की मीच जरा जास्त वेगळा विचार करते पहिल्या रात्रीच्या मिलनाचा, तिला खुलवण्याचा. मग या सिरियल किंवा फिल्म्समध्ये जे दाखवतात त्या कुणाच्या नशिबात नसतं का? पण अगं शिवानी, अगं ये शिवानी, असला काय विचार करतेस? प्रणवचा आवाज आल्यावर शिवानी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येते. काही नाही, तुझ्या प्रश्नाचा विचार करते. मी देखील घास भरवायचा का याचा? गंमत करते ग. तू म्हणशील तर अख्खं जेवण भरवतो माझ्या लाडक्या बायकोला. मी म्हटलं तर तुला नाही वाटत का स्वतःचं काही करावं रोमॅन्टिकपणे म्हणून? माझा तर कधीच मूड बनलाय रोमॅन्टिक. तू तर साथच देत नाहीस ना. आणखी किती वाट बघायची ग? आधीर झालंय मन माझं. तुला फक्त ती एकच गोष्ट रोमॅन्टिक वाटते का, बाकी नाही? शिवानी म्हणाली. मगाशी तुला जवळ घेतलं तर तूच दूर झालीस ना. मग आता मी काय रोमॅन्टिक करावं आणि हनीमूनला आल्यावरती तूच सांग राणी सरकार. आता आधी जेवण करून घेऊयात, मग सांगते, शिवानी म्हणाली. आणखी सांगणार आहेस? करणार काहीच नाहीस? मिश्किलपणे प्रणव म्हणाला. जेवण आटोपलं आणि शिवानी खिडकीजवळ जाऊन बाहेरील दृश्य निहाळत होती. चल आपण बाहेर जाऊन फिरून येऊयात, रात्रीचा नजारा अनुभवूयात. तोपर्यंत तुझाही मूड रोमॅन्टिक होईल. काय म्हणतेस? हो चालेल मला अशा चांदण्या रात्रीत तुझ्या हातात हात गुंफून भटकंती करायला. इकडे प्रणवने मॅनेजरला सांगून रूम आणि बेड जस्ट मॅरिड सुहागरात स्पेशल सजवायला लावली. हे शिवानीसाठी सरप्राईज होतं आणि आम्ही रूममध्ये परत आल्यावरती डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावायचा होता. मस्त मनसोक्त चांदण्यातली भटकंती करून झाल्यावर शिमल्याची थंडी आता जाणवू लागली. तितक्यात प्रणवला मॅनेजरचा कॉल आला. त्यानं सांगितलं होतं तसं रूम रेडी झाल्याचा कॉल होता. आता तो उतावळा झाला होता. ओके म्हणत प्रणवने कॉल कट केला. जायचं का मॅडम रूमवर डोळा मारतच असा प्रश्न त्याने शिवानीला केला. थंडी देखील वाढत होती आणि प्रवास आणि जेवण आणि झोप हे असं आपलं समीकरण आहे. त्यानुसार शिवानीला खरंच रूमवर जाऊन झोपावंसं वाटत होतं. त्यामुळे ती देखील लगेच त्याचा हात तिच्या हातात दोन्ही हातात घट्ट पकडून त्याच्या खांद्यावर टाकून लाडीकपणे म्हणाली, हो. दोघेही हॉटेलला येते. रूम उघडली तर सगळीकडे कॅन्डलचा उजेड होता. लाईट ऑन करताच गेली शिवानी तर प्रणवने तिला थांबवलं, कारण त्याने सगळा प्लॅन आधीच केलेला होता. आता त्याला बेडमधले कॅन्डल लावायचे होते. तो समोर गेला आणि कॅन्डल लावले आणि बेडची सजावट पाहून शिवानी लाजलीच. तिच्या श्वासाची गती वाढली होती. धडकन तेज हो गई. थोडी भीती, थोडा आनंद असा मिश्र भाव तिच्या डोळ्यात आता दिसत होता. तिचं मन देखील पूर्णतः तयार होतं, कारण तिला माहिती होतं आता तो क्षण आलाय ज्यावेळी आपण आपलं सर्वस्व आपल्या साथीदाराला अर्पण करतो. लग्नानंतरची आधीरता संपुष्टात आणण्याचा, मिलनाचा तो क्षणही तिला भरभरून अनुभवायचा होता. प्रणव तिच्या जवळ येऊन, काय मग आवडलं का सरप्राईज राणी सरकार असं म्हणाला. ती आश्चर्याची भाव आणत, हे सगळं तू कधी केलंस असा प्रश्न पुन्हा सुरू केला. तर ती प्रश्नपत्रिका मी उद्या सोडवतो, आजची रात्र तू बोलायचं नाहीस, कारण मुझे हक है असं म्हणत त्यानं तिला बाहुपाशात घेतलं आणि प्रश्न विचारणारे ओठ कधी उत्तर देणाऱ्या ओठात मिसळले हे शिवानीला देखील कळलं नाही. आधा अधुरा मिलन पूर्ण झाला खरा, पण शिवानीचं मन त्या मिलनानंतर अस्थिर झालं. तिला स्वतःची चीड येत होती. धुमसत होतं तिचं मन आतल्या आत. तिला झोप तर आली नाही,
पण तिची होणारी तगमग बघायला प्रणव जागा नव्हता. प्रणवच्या मिलनाची आधिरता शमली होती. त्याची आग तो ओकून शांत झाला होता. पण शिवानीचं काय? तिला काय झालं? तिचं जे मन अस्थिर झालं. तिला सुद्धा शारीरिक ओढ होती, मग तरीही ती अशी का वागत होती? तर मित्रांनो, हे जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आधिरता आपण जरा ताणून ठेवूयात. तर मित्रांनो, चला लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या भागात काय होईल ते सुद्धा सगळ्यात आधी तुम्हालाच पाहायला भेटेल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.